पाहत आहे. बांधवांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल की मेंढीचं दूध जे आहे ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. कारण मेंढरं जे आहेत ते कधी घाण खात नाहीत. मेंढरं ही सदा सर्व काळ रानोमाळ भटकंती करत असतात. 1760 प्रकारचा झाडपाला खात असतात. आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती त्यांच्या तोंडाला लागतात, त्या ते खात असतात. परिणामी आयुर्वेदामधली सर्व तत्त्व जे आहेत ते या मेंढीच्या दुधामध्ये उतरलेली आपल्याला दिसून येतात. आज आरेवाडीहून मी माझ्या गावाकडं कुडनूरला निघालो होतो आणि लंगरपेठ नजीक हे आपले समाज बांधव मला या ठिकाणी दिसले आणि मग त्याने मला हटकलं. त्यानंतर मी इथं आलो. आल्यानंतर अर्थातच ज्या मेंढ्या दूध देतात त्या मेंढ्या ते पिळत होते आणि पिल्लांना दूध पाजत होते. त्यानंतर ज्या पद्धतीनं पिलांची काळजी घेतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी मेंढवाड्यावरती आलेल्या पै पाहुण्यांची देखील, आपल्या नातेवाईकांची, कार्यकर्त्यांची, समाज बांधवांची देखील ते काळजी घेतात. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मला देखील त्यांनी मेंढीचं हे गरमागरम दूध दिलेलं आहे. दूध तापवून मग त्यांनी मला दिलं. याचा अर्थ असा आहे की यापूर्वी देखील मी मेंढीचं दूध जे आहे ते प्यायलेलं आहे, चहा देखील घेतलेला आहे. सांगण्याचा हेतू आहे की रानोमाळ भटकंती करणाऱ्या या मेंढ्या ज्या आहेत या कधीही कोणतीही घाण खात नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती त्या ते खात असतात आणि त्यातून हे दूध जे आहे तयार होत असतं. विशेष म्हणजे मेंढरं आपल्याला केवळ दूधच देतात असं नाही आहे, तर दुधाबरोबर ते वर्षातून 2 वेळा करडी देतात.